सर्व वाचकांना नमस्कार. आजचा भाग ऐकण्यापूर्वी अनपेक्षित या कथेचा भाग पहिला आणि भाग दुसरा आपण ऐकला नसेल तर नक्की ऐका. आणि हो, कथेच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अनपेक्षित भाग 3. नेहा परत झोपेत किंचाळली. तिच्या किंचाळण्यानं विक्रांत घाबरून उठला. नेहा अस्पष्ट आणि असंबद्ध बडबड करत होती. नेहा, उठ. काय झालंय? सांगशील का काही? उठ नेहा. विक्रांत नेहाला झोपेतून उठवत होता. हिला तर परत चाप चढला. नेहा परत तापेनं फणफणली होती. विक्रांत खूप घाबरला. त्यानं मयंकला फोन लावला. काय रे, एवढ्या रात्री फोन केलास ते? काय झालं? मयंक फोन उचलल्यावर लगेच म्हणाला. मयंक, नेहाला परत तसाच त्रास होतोय रे. विक्रांतच्या आवाजाला कंप सुटला होता. विक्रांत, घाबरू नको. सकाळी मी एक गोळी सांगितली होती, ती तू दिलीस का तिला? मयंकने विचारलं. नाही रे, मी विसरलो, विक्रांत म्हणाला. काय रे, असा कसा निष्काळजी तू? मयंक म्हणाला. अरे, दिवसभर ती अगदी व्यवस्थित होती. तापही नव्हता तिला. आम्ही दिवसभर हिंडलो फिरलो ना. विक्रांत खजील झाला होता. हो, पण बाहेर फिरायला जायचं म्हणून तिला बरं नसेल तरी ती तुला काही म्हणाली नसेल. मयंकनं त्याला समजावून सांगितलं आणि विक्रांत थोडा शांत झाला. ती गोळी तरी तू आणलीस की नाही? मयंकनं विचारलं. हो, दुपारी खरेदीसाठी गेलो होतो तेव्हा घेऊन ठेवली होती, विक्रांत म्हणाला. तेवढं तरी बरं केलंस. आता एक काम कर. थोड्याशा पाण्यात ती गोळी मिक्स कर आणि नेहाला दे. थोड्या वेळानं ताप उतरेल. ताप उतरला नाही तर मला परत फोन कर, मयंक म्हणाला आणि त्यानं फोन ठेवून दिला. विक्रांतनं मयंकनं सांगितल्याप्रमाणे केलं. थोड्या वेळानं नेहाचा ताप उतरला आणि नेहा झोपली. नेहा, काल कसलं स्वप्न पडलं तुला? सकाळी उठल्यावर विक्रांतनं नेहाला तिच्या स्वप्नाबद्दल विचारलं. नाही, मला काहीच आठवत नाहीये, नेहा म्हणाली आणि गॅलरीत जाऊन उभी राहिली. चहा बोलवू ना? थोड्या वेळानं विक्रांतनं तिला विचारलं, पण नेहा बाहेर बघत उभी होती. नेहा, चहा घेतेस ना? विक्रांत तिच्या जवळ आला. हो, नेहा म्हणाली आणि परत रूममध्ये आली. विक्रांतनं रिसेप्शनला फोन करून चहा आणि नाश्ता मागवला. हे घे, थोडं खाऊन घे, विक्रांत नेहासमोर नाश्त्याची प्लेट धरत म्हणाला. नको, नेहा म्हणाली आणि चहा घेऊन ती पलंगावर आडवी झाली. नेहा, काही त्रास होतोय का? सांग ना, विक्रांत तिला विचारत होता. पण नेहा त्यावर काहीच बोलली नाही. आज नेहा मात्र शांत शांत होती. अगदी मोजकच बोलत होती. 2-3 दिवस आपल्या बडबडीनं विक्रांतच्या मागं पुढं राहणारी नेहा अशी अचानक शांत झाल्यानं विक्रांतची काळजी अजूनच वाढली. चल, थोडं फिरून येऊ. बाहेर गेल्यावर बरं वाटेल तुला, विक्रांत म्हणाला. नेहा आहे तशीच उठून त्याच्यासोबत बाहेर जायला निघाली. कपडे तर चेंज कर ना, विक्रांत म्हणाला, पण नेहा त्यावर काहीच बोलली नाही. ठीक आहे, हे जॅकेट आणि टोपी तर घाल, बाहेर खूप थंडी आहे, विक्रांत नेहाला म्हणाला, पण नेहा शून्यात नजर लावून बसली होती. विक्रांतनं तिला जॅकेट आणि टोपी घालून दिली. तिला घेऊन बाहेर गेला. दोघं पायी चालत होते. विक्रांत नेहासोबत बोलत होता. नेहा फक्त हो, नाही एवढंच उत्तर देत होती. दोघं चालत चालत बरेच दूर गेले. नेहा, मॅगी खातेस? ह्या अशा थंडीत गरमागरम मॅगी एकदम मस्त लागेल ना, विक्रांतनं नेहाचा मूड बदलायचा प्रयत्न केला. हो, नेहानं थंडपणे होकार भरला. बरं, तू बस इथं,
मी मॅगी घेऊन आलोच. नेहाला एका ठिकाणी बसून विक्रांत मॅगी आणायला गेला. मॅगी घेऊन परत आल्यावर त्याला नेहा त्या जागी दिसली नाही. कुठं गेली ही? इथंच तर बसवून गेलो होतो मी तिला. विक्रांत नेहाला आवाज देत तिला शोधत इकडं तिकडं फिरत होता. पण नेहा कुठंच दिसत नव्हती. विक्रांत मात्र रडकुंडीला आला. त्याच्या हातातली मॅगी कधीचीच पडून गेली होती. नेहाचा मोबाईलमधला फोटो तो समोर येईल त्या व्यक्तीला दाखवत होता. नेहाला तिथं कोणीच पाहिलं नव्हतं. विक्रांत मात्र पुरता घाबरून गेला होता. तेवढ्यात त्याचं लक्ष समोरच्या टेकडीवर गेलं. कोणीतरी एक स्त्री त्या टेकडीवर चालताना त्याला दिसली. तो धावतच तिकडे गेला. त्याला धाप लागली होती. नेहा. विक्रांतनं त्या स्त्रीच्या खांद्यावर हात ठेवला. विक्रांत. नेहा एकदम दचकली. आजूबाजूला बघायला लागली. मी इथं कसं काय आले? विक्रांत, मला सोडून तू कुठं गेला होता? नेहा रडायला लागली आणि अचानक नेहाचा तोल गेला. विक्रांतनं सर्व शक्तीनिशी नेहाचा हात पकडला आणि तिला स्वतःकडं ओढलं. दोघेही बर्फावर कोसळले. विक्रांत उठला आणि त्याच्या आधारानं नेहा उठून उभी राहिली. अगं, कुठं निघाली होतीस? मी तुला म्हटलं होतं ना थांब म्हणून, विक्रांत म्हणाला. मला माहीत नाही रे. असं वाटलं कोणीतरी मला आवाज देतंय आणि मी ओढली गेली रे त्या आवाजाकडं, नेहा म्हणाली. कोण आवाज देत होतं तुला? विक्रांतनं विचारलं. विक्रांत, तू म्हणत होता मला काहीतरी स्वप्न पडलं आणि मी ओरडले. आणि आता मला माहीतच नाही मी इथं कशी आले ते. त्या आवाजात एक आर्तता होती. असं वाटत होतं कुणाला तरी माझी खूप गरज आहे. नेहा रडत होती. भास झाला असेल तुला, विक्रांत म्हणाला. नाही रे विक्रांत, हा भास नव्हता. एक ओढ होती त्या आवाजात. विक्रांत, आपण घरी जाऊया का परत? मला फार भीती वाटते. नेहा विक्रांतच्या कुशीत शिरून रडत होती. हो, लगेच निघणार आहोत आपण. तू घाबरू नकोस. मी आहे तुझ्यासोबत. आपण निघतोय घरी जायला, विक्रांत तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. दोघं जण परत हॉटेलवर आले. विक्रांतनं विमानाच्या तिकिटाची चौकशी केली. दिल्लीवरून रात्री मुंबईला जाणाऱ्या विमानाचं तिकीट त्याला मिळालं. नेहा, चल पटापट पॅकिंग कर. रात्रीचं विमान आहे दिल्लीवरून, विक्रांत नेहाला म्हणाला. पण नेहा शून्यात नजर लावून बसली होती. विक्रांतनं स्वतः सगळं सामान बॅगमध्ये भरलं. दोघं टॅक्सी करून शिमल्याहून दिल्लीला गेले. तिथून विमानानं मुंबई गाठलं आणि मुंबईवरून टॅक्सी करून दोघं कोल्हापूरला पोहोचले. सरदेशमुख विलामध्ये टॅक्सीने प्रवेश केला आणि विक्रांतला हायसं वाटलं. भाऊजी, नेहा, आलात पण परत? मनीषानं दरवाजा उघडला. तिच्या आवाजानं सुलक्षणाबाई बाहेर आल्या. लवकर आले म्हणून दारातच प्रश्न विचारत बसशील का मनीषा? त्यांचं घर आहे, कधी येऊ शकतात ते, सुलक्षणाबाई म्हणाल्या. विक्रांत आणि नेहा लवकर परत आले म्हणून त्यांनाही थोडं आश्चर्य वाटलं. पण याविषयी दोघांना त्या काहीच बोलल्या नाही. रात्रीच्या जेवणासाठी सगळे सोबत बसले होते. विक्रांत, अरे 8 दिवसांचा टूर होता ना तुमचा, लवकर कसे परत आलात? सांगितलंही नाहीस काही. तुम्हाला घ्यायला गाडी पाठवली असती ना, सुलक्षणाबाईंनी न राहून विचारलंच. आई, नेहाची तब्येत बरी नव्हती म्हणून मग निघून आलो, विक्रांत म्हणाला. का गं, काय झालं? दगदग खूप झाली ना, तू आराम कर बरं, सुलक्षणाबाई नेहाला म्हणाल्या. नेहानं मान डोलवली. तरी माझ्या मैत्रिणी म्हणतच होत्या लग्नाला 1.25 महिना झाल्याशिवाय कुठं बाहेर पाठवू नये म्हणून, सुलक्षणाबाई पुटपुटल्या. काय गाई, काही म्हणालीस का, विक्रांत म्हणाला. काही नाही, उद्या तिला दवाखान्यात घेऊन जा म्हटलं, सुलक्षणाबाई म्हणाल्या. अगं आई, मयंकसोबत बोलून झालंय, त्यानं सांगितलेलंच औषध देतोय, विक्रांत म्हणाला. हो का, ठीक आहे, तोही डॉक्टरच आहे म्हणा, बघा काय ते, सुलक्षणाबाई म्हणाल्या. सर्वांची जेवणं आटोपली. नेहाने विक्रांत
त्यांच्या खोलीत झोपायला गेले. नेहाला पडल्या पडल्या झोप लागली. विक्रांत मात्र जागीच होता. नेहाला आधी कोणता मानसिक आजार तर नसेल ना? आणि तसं असेल तर मग उद्या मयंककडे जाऊनच येतो. या विषयावर त्याच्यासोबत नीट बोलता येईल. घरच्या लोकांना आत्ताच काही म्हणत नाही. आजही नेहाला तसाच त्रास होईल का परत? झाला तर काय करू मी? विक्रांतच्या डोक्यात विचारांचा गोंधळ उडालेला होता. मध्यरात्र टळून गेली होती. नेहा शांतपणे झोपून होती. विक्रांत नेहाकडे बघत बसला होता. पहाटे पहाटे विक्रांतचा डोळा लागला. विक्रांत जरा उशिराच उठला. उठल्यावर त्यानं पाहिलं, नेहा त्याच्या रूममध्ये नव्हती. काय होईल पुढं? विक्रांतच्या मनातले विचार खरे ठरतील का? खरंच नेहाला आधी काही मानसिक आजार असेल का? काय असेल या अनपेक्षित घटनांचं रहस्य? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा रहस्यकथा अनपेक्षित. धन्यवाद.